बाळांनो 2026 HSC बोर्डचे पेपर आता जवळ आलेले आहेत आणि आपल्या देशमुख क्लासेसमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा मुलांच्या सुरू झालेल्या आहेत। आपल्याच क्लासच्या मुलांनी काही पेपर्स लिहिले आहेत। मी तुम्हाला एक डेमो दाखवतो की पेपर कशा प्रकारे लिहिला जातो आणि त्या पेपरमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका काय नको करायला। एका बघा, ते बघा फर्स्ट क्वेश्चन प्रॉपर MCQ चे आन्सर्स लिहिले आहेत। फक्त काही स्टुडंट्स फक्त काय लिहितात, MCQ लिहितात आणि त्याचे ऑप्शन्स लिहितात। नाही, ऑप्शन्स लिहायचं आणि आन्सर सुद्धा लिहायचं, दॅट इज अ गुड थिंग। ही पहिली महत्त्वाची गोष्ट। नंतर बघा मॅथ्सचा पेपर आहे, इंटिग्रेशन सारखा टॉपिक आहे, किचकट टॉपिक असतो, टीचर लोकांना चेक करायला थोडा अवघड वाटतो। त्यामुळे बघा या स्टुडंटनी छानपैकी स्पेस ठेवलेला आहे। स्पेस ठेवल्यामुळे टीचर लोकांना चेक करायला तो फार इझी वाटतं आणि जर का टीचरला चेक करताना त्रास झाला नाही तर तो मार्क देताना सुद्धा आपल्याला त्रास देत नाही। बघा एकदम सिस्टमॅटिक केलाय। आता यात झालेली चूक सांगतो मी काय असते। बघा आता याच्यात एक यांनी चांगली गोष्ट केली, हा क्वेश्चन लिहिला, त्याला समजला क्वेश्चन जमत नाही, त्यांनी एक क्रॉस केला। सिंगल क्रॉस करायचा, उगाच खाळातोड करायची नाही, सिंगल क्रॉस करायचा। त्यानंतर इथे बघा, हे बघा अशा प्रकारे खाळातोड करायचं नाही, मल्टिपल क्रॉसेस करायचे नाही, इट क्रिएट्स अ बॅड इम्प्रेशन। हे बघा इथे सुद्धा मल्टिपल क्रॉसेस केले आहेत, मल्टिपल क्रॉसेस इट्स अ बॅड थिंग, हे असं करायचं नाही, सिंगल क्रॉस करून क्वेश्चन स्टॉप करायचं। बघा ही सुद्धा चूक झाली आहे। ओव्हरऑल या स्टुडंटनी लिहिलेला पेपर एकदम छान आहे, पण त्याच्याकडनं एक चूक झालेली आहे, 2-3 गोष्टी त्या प्लीज लक्ष द्या। थँक्यू सो मच।